ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लाडक्या बहिणींचे लाड, वयोवृद्धांची हेळसांड, संजय गांधी निराधार योजनेतील चित्र। पालकमंत्री लक्ष देणार का? लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आणि माया मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून त्यांचे लाड सुरू असताना दुसऱ्या बाजूला वयोवृद्धांच्या बाबतीत विदारक चित्र समोर आलं आहे। गेली 8 ते 9 महिन्यांपासून वयोवृद्धांना त्यांच्या हक्काची पेन्शन देण्यात आलेली नाही। लाडक्या बहिणींना मात्र न चुकता वेळेवर हप्ता खात्यावर जमा केला जात असल्यामुळे लाडक्या बहिणींचे लाड आणि आमची हेळसांड का, असा उद्विग्न सवाल वयोवृद्धातून व्यक्त होत आहे। लाडकी बहीण योजनेने महायुती सरकारला तारलं। विधानसभेला उन्हात परवा न करता रांगेत उभं राहून महायुतीला पाठबळ दिलं। याचं बक्षीसही लाडक्या बहिणींना वेळेच मिळालं आणि ते आता मिळतही आहे। त्यांना घर प्रपंचासाठी सरकारने हातभार लावला याबद्दल कुणाचंच दुमत नाही, परंतु अनुदान वाटप करत असताना वयोवृद्धांच्या बाबतीत सरकार हात आकारता का घेत आहे याचं कोडं मात्र उलगडलेलं नाही। लाडक्या बहिणींच्या बरोबरीत वयोवृद्धांची संख्या आहे। आम्ही मोठ्या अपेक्षा ठेवून सरकारला मतदान केलेलं आहे, परंतु मागील 8 ते 9 महिन्यापासून आमच्या अनुदानाबाबत सरकार गंभीर दिसत नाही, अशी भावना वयोवृद्धांमध्ये झालेली आहे। संजय गांधी योजनेच्या माध्यमातून सुमारे 1,500 रुपये अनुदान दिलं जातं। या अनुदानातून वयोवृद्धापकाळामध्ये किमान औषध पाण्याचा खर्च कसा तरी भागतो। ही योजना त्या वृद्धांना मोठी आधार ठरलेली आहे। महिन्याला पेन्शन येते म्हणून काही वयोवृद्धांकडे मुलाबाळांनी लक्ष देण्याचं सोडून दिलं। अशा परिस्थितीत चातकाप्रमाणे महिन्याच्या पेन्शनकडे हे वृद्ध टक लावून असतात। बँकेत विचारणा करण्यासाठी गेले असता अजून पैसे जमा झालेले नाहीत, असे करड्या आवाजात सांगण्यात येतं। निराश भावनेने वृद्ध घराकडे परततात, त्यामुळे अनेक वृद्ध नैराश्यित आहेत। पेन्शन लाभार्थी ज्येष्ठ नागरिक प्रकाश केनी म्हणाले, मला मुलं बाळ नाहीत, मी आणि पत्नी दोघीही पेन्शनधारक आहोत। या पेन्शनमधून घर खर्च आणि आमच्या औषधाचा कसा बसा खर्च भागतो, परंतु मला गेली 9 महिन्यापासून पेन्शनच मिळालेली नाही। आम्ही भाड्याच्या घरात राहतो, त्यामुळे आम्ही जगायचं कसं हा प्रश्न आमच्यासमोर आहे, असं सांगितलं। महानकरी न्यूजसाठी विठ्ठल बिरांचे, इचलकरंजी।